नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी इतिहास पाठ 7वा खेळ आणि इतिहास. खेळ म्हटलं की तुमच्या मनामध्ये शाळेमध्ये खेळलेल्या खेळांबद्दलच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या असतील आणि या निमित्ताने तुम्हाला तुमच्या शाळेतील त्या मैदानाचीही आठवण झाली असेल. मग आता आपण या पाठामध्ये काय पाहणार आहोत तर खेळ. खेळ म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि तुम्ही ते रोज खेळतही असता, मस्त एन्जॉय करत असता. पण नेमकं खेळ म्हणजे काय आणि तुम्हाला खेळांचं महत्त्वही माहिती आहे. खेळामुळे आपलं शरीर चांगलं राहतं, आपलं मानसिक संतुलन चांगलं राहतं, तर हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तरी पण आपल्याला या पाठामध्ये खेळ म्हणजे काय, खेळांचे महत्त्व काय आहे, खेळांचे प्रकार ते पण तुम्हाला माहिती आहेत. एकतर बैठे खेळ असतात आणि एकतर मैदानी खेळ असतात. मग बैठे खेळ कोणते असतात? अरे बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम. आणि मैदानी खेळ तर विचारूच नका, आम्हाला इतके सारे खेळ माहिती आहेत. कुठले कुठले असतात? कबड्डी, खो खो, लंगडी, कुस्ती वगैरे वगैरे वगैरे. तर असे हे सगळे खेळांचे प्रकार. त्याचबरोबर खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण, खेळांचे साहित्य आणि खेळणी. आता कुठलाही खेळ म्हटला जे खेळाचे साहित्य असतं तर ते त्या खेळामध्ये येतंच आणि मग सोबत काही खेळणी वगैरे असतील. आता आपण इतिहासाचा अभ्यास करतो आहे, मग खेळणी आणि त्यांचा इतिहास अभ्यासणं साहजिकच आहे. मग ते पण आपण या पाठामध्ये पाहणार आहोत, खेळणी आणि इतिहास. मग खेळण्यांचा पण इतिहास असतो का? तर असतो. आता आपण जी खेळणी पाहतो आहे आपल्याकडे काय आहे? आता आपल्याकडे डॉल्स आहेत, अजून काही बॅडमिंटन रॅकेट वगैरे आहे. तर हे सगळं झालं साहित्य खेळांचं. पण आधीच्या काळामध्ये पण असे खेळ असतील का? मग आधीच्या काळांमध्ये खेळ होते हे आपल्याला कसं काय कळलं? तर खेळणी सापडली, अवशेषांमध्ये खेळणी सापडली आणि त्याच्यावरून अंदाज लावला गेला की आधीच्या काळामध्ये इतिहासामध्ये हे खेळ खेळले गेले असतील. मग तो जो अंदाज लावण्यात आलेला आहे किंवा कोणती खेळणी सापडली हे पण आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. खेळ आणि वाङ्मयीन साहित्य व चित्रपट तर तुम्ही पाहिले असतीलच, पण खेळांचे चित्रपट पाहिले आहेत का? तर तुम्ही पाहिले असतील की मूव्हीज आहेत, जसं की गोल्ड मूव्ही होता जो खेळांवरती आहे, हॉकीवरती आहे. त्याचबरोबर अजून मेरी कोम यांच्यावरती पण मूव्ही होता. सचिन तेंडुलकरवरती मूव्ही आहे. त्याचबरोबर दंगल मूव्ही आहे. त्याच्यानंतर MS धोनी यांच्यावरती मूव्ही आहे. तर असे काही खेळाडू यांच्यावरती पण चित्रपट तयार करण्यात आलेले आहेत. पण विशेष म्हणजे यांच्यावरती वाङ्मयीन साहित्य देखील करण्यात आलेलं आहे. म्हणजे खेळांवरती पण वाङ्मयीन साहित्य आहे. जसं की तुम्ही 9वीमध्ये पाहिलं असेल की तुम्हाला मराठीमध्ये एक पाठ होता ऑलिम्पिकचा गोफ, जो की बाळज पंडित यांनी लिहिलेला होता. तर तो कसा खेळांवरती आधारित धडा होता, तर त्याचप्रमाणे खेळांवरती आधारित अनेक साहित्यही निर्माण केले गेलेले आहे. त्याच्यानंतर खेळ आणि व्यावसायिक संधी. तुम्हाला या पुस्तकाच्या सुरुवातीला जेव्हा आपण पहिला पाठ पाहिला होता त्याच्यामध्येच कळलं असेल की त्या पाठापासून ते आतापर्यंतचे जे पाठ आपण पाहिले त्या प्रत्येक पाठामध्ये आपण त्या पाठाशी निगडीत जे व्यावसायिक संधी आहेत किंवा त्या पाठामध्ये जो विषय मांडलेला आहे त्या विषयाशी निगडीत व्यावसायिक संधी आहेत, तर त्या व्यावसायिक संधींचा पण आपण अभ्यास केलेला आहे. जसं की आता खेळ आणि खेळांशी संबंधित व्यावसायिक संधी आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की नेमका खेळ म्हणजे काय. आपण रोज खेळ खेळतो, पण खेळाची व्याख्या जर करायची झाली तर ती कशी होईल? तर या ठिकाणी आपल्याला खेळाची व्याख्या करून दिलेली आहे. मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ. खेळामुळे आपले मनोरंजन होतं, त्याचबरोबर आपला शारीरिक व्यायाम होतो. तर शारीरिक व्यायाम होण्यासाठी आणि त्याचबरोबर मनोरंजनासाठी जीही कुठली कृती केली जाते त्याला आपण काय म्हणतो? खेळ म्हणतो. म्हणजे थोडक्यात खेळ काय आहे? मनोरंजनाचं एक माध्यमही आहे, त्याचबरोबर त्याच्यामुळे शारीरिक व्यायामही होतो आणि मानसिक संतुलनही राखलं जातं. जसं की आधी आपण मनोरंजनाची साधने अभ्यासलेली आहेत. त्याच्यामध्ये 2 प्रकार आपण पाहिले होते, एक कृतिशील असतं, एक अकृतिशील असतं. मग आता या ठिकाणी खेळ हे काय आहे? खेळ कृतिशीलही असू शकतं किंवा अकृतिशीलही असू शकतं. आता कृतिशील कसं की जेव्हा आपण स्वतः खेळ खेळतो ते झालं कृतिशील, आणि जेव्हा आपण फक्त प्रेक्षक असतो, समोर इंडियाची टीम क्रिकेट खेळते आणि आपण TV वरती बघतोय, तर ते काय झालं? अकृतिशील मनोरंजनाचं माध्यम. ओके, तर अशा प्रकारे आपण 6वा आणि 7वा धडा दोघांचाही एकत्रच अभ्यास करत आहोत. त्याच्यानंतर पुढे आहे खेळांचा इतिहास हा माणसाने एवढाच जुना आहे, कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. प्रत्येक माणसाला खेळावंसं वाटतं, प्रत्येक माणूस खेळत असतो. लहानपणापासूनच प्रत्येक माणसाला खेळणं येत असतं. कोणाला शिकवावं लागतं का?
अर्थात काही रूल्स वगैरे शिकवावे लागतात. बट खेळणं म्हणजे साधंसुद्धा खेळ खेळणं हे प्रत्येकाला लहानपणापासूनच येत असतं. जसं की लहान बाळ असतं, त्याला बोलता येत नसतं, काहीच करता येत नसतं, पण त्याला खेळता मात्र येत असतं. ते हातपाय हलवत असतं, अजून ते पायांची सायकल खेळत असतं. म्हणजे त्याला बोलता येत नसतं, त्याला आपण कोण आहोत काय आहोत हे माहिती नसतं, पण त्याला खेळता मात्र येत असतं. अशा प्रकारे खेळांचा इतिहास हा माणसांच्या इतिहासा एवढाच जुना आहे. म्हणजे जेव्हा आदिमानव होता तर आदिमानवही त्या काळामध्ये शिकार करून आपलं उदरनिर्वाह करायचा, आपलं पोट भरायचा. तर मग ती पण एक प्रकारची खेळाचीच कृती आहे. म्हणजे तो शिकार करायचा, कारण शिकार करणे हा पण एक खेळच मानला जातो. मग जेव्हा माणूस जेव्हा या पृथ्वी तलावर आला तेव्हापासूनचा खेळांचा पण इतिहास आहे. मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात. शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता तसाच तो खेळ व मनोरंजनाचाही एक भाग होता. जसे की प्राचीन काळामध्ये जे राजे वगैरे होते तर त्यांना ते एक शॉक म्हणून म्हणजे असे शिकारीला वगैरे जायचे. एक त्यांच्या मनामध्ये असं एक थ्रिल होतं तेव्हा शिकार करणं वगैरे. परंतु आता मात्र शिकारीवर बंधने आणण्यात आलेली आहेत, कारण प्राण्यांची संख्या आता खूप कमी होऊ लागलेली आहे, अनेक प्राणी नामशेष होऊ लागलेले आहेत. त्यामुळे आता शिकार करणं हा गुन्हा मानला जातो. पण पूर्वीच्या काळी मात्र शिकार केली जायची. राजे असे स्पर्धा आयोजित करायचे शिकारीच्या वगैरे. तर त्यावेळेस शिकार करणं हा एक खेळ होता, त्याचबरोबर एक मनोरंजनाचा सुद्धा भाग होता. त्याच्यानंतर पुढे आहे भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यांमधून द्यूत, कुस्ती, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात. प्राचीन काळामध्ये जर आपण बघितलं तर जसं की आदिमानवापासून खेळ खेळले जातात. म्हणजे प्राचीन काळामध्ये जसं की महाकाव्य वगैरे रचली गेली होती, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला द्यूतक्रीडा किंवा कुस्ती किंवा रथांच्या घोड्यांच्या शर्यती, बुद्धिबळ यांसारखे खेळ यांचा उल्लेख आढळतो. जसं की तुम्ही आता लॉकडाऊनमध्ये महाभारत बघितलं असेल. महाभारतमध्ये द्यूतक्रीडा खेळली गेली होती. तर द्यूतक्रीडा कुस्तीही त्याच्यामध्ये खेळली गेली होती, मुष्टियुद्ध. तर अशा प्रकारे मुष्टियुद्ध आत्ताच वेगळं आहे, बट त्या काळामध्ये कुस्तीलाच मुष्टियुद्ध म्हटलं जायचं. तर अशा प्रकारे काही खेळ या खेळांचा उल्लेख देखील महाकाव्यांमध्ये आढळतो. त्याचबरोबर घोड्यांच्या शर्यती लावल्या जायच्या, रथांच्या शर्यती लावल्या जायच्या, बुद्धिबळही खेळलं जायचं. या सगळ्या खेळांचा उल्लेख त्या महाकाव्यांमध्ये पण आपल्याला आढळून येतो. महाकाव्य महाभारत आहे, रामायण आहे. स्पोर्ट्स विद्यापीठ आहेत. तर ही विद्यापीठ कुठे कुठे आहेत तर त्याची आपल्याला माहिती दिलेली आहे या ठिकाणी. ओके, सो इथे आहे. तर या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला, वडोदरा येथील प्रसिद्ध पहिलवान जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा, पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ, गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ गांधीनगर, कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम, अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी देखील प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे खेळांचं शिक्षण ज्या ठिकाणी मिळतं तर असे काही विद्यापीठ आहेत, काही व्यायामशाळा आहेत, त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुमच्याही परिसरात आजूबाजूला कुठे काही छोट्या मोठ्या व्यायामशाळा असतील किंवा काही स्पोर्ट्स विद्यापीठ असतील किंवा काही छोटे मोठे स्पोर्ट्सचं प्रशिक्षण देणारे काही क्लब्स वगैरे असतील तर त्याचा पण अभ्यास तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आहे, आता हे चिन्ह तुम्ही आधीच पाहिलेलं आहे आपल्या 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये. तर हे कसलं आहे, ऑलिम्पिकचा गोप या पाठामध्ये तुम्ही ते पाहिलं होतं. खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. आणि त्या पाठामध्ये पण आपण पाहिलं होतं की कशाप्रकारे खेळांची सुरुवात किंवा ऑलिम्पिकची सुरुवात झाली होती. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. आधी खेळ खेळले जायचे पण त्यांना एवढं नियमित स्वरूप नव्हतं किंवा ते खेळ एकतर बैठे खेळ असायचे किंवा कुस्ती, द्यूत वगैरे असले खेळ जास्त खेळले जायचे. पण ग्रीकांनी या खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप दिले. धावणे, मग त्याच्यामध्ये आता पुढे कोणते कोणते खेळ खेळले जाऊ लागले, जसं की धावणे आहे, त्याचबरोबर थाळीफेक आहे, रथ व घोड्यांच्या शर्यती आहेत, कुस्ती, मुष्टियुद्ध बॉक्सिंग, त्याला आपण बॉक्सिंग म्हणतो, इत्यादी सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते. जसं की या स्पर्धेमध्ये भाग घेऊन विजय मिळवणे हे खूप मानाचं समजलं जातं. त्या पाठामध्ये आपण पाहिले की कशाप्रकारे एखादा खेळाडू जेव्हा पूर्वीच्या काळी या स्पर्धांमध्ये जिंकून जायचा, विजय होऊन जायचा, तेव्हा त्याचा कशाप्रकारे सत्कार केला जायचा, त्याला किती उच्च स्थान दिलं जायचं. तर अशा प्रकारे या खेळांमध्ये जिंकणं किंवा सहभाग घेणं हे खूप मानाचं समजलं जातं. म्हणजे एवढं महत्त्व त्या खेळांना आहे. त्याच्यानंतर खेळांचे महत्त्व. आता खेळांचं महत्त्व काय ते आपल्याला पाहायचं आहे.
खेळांचं महत्त्व तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला फ्रेश वाटतं, तुमचं माइंड फ्रेश होतं, तुमची बॉडी तुम्हाला हलकी वाटते. तर अशाच प्रकारे खेळांचं महत्त्व आता इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला शिकायचं आहे. खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचं स्थान आहे. जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचं सामर्थ्य या खेळांमध्ये आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही टेन्शन्स आहेत, ज्या काही व्यथा आहेत, जी काही दुःख आहेत, ते आपण खेळ खेळल्याने विसरून जातो. म्हणून प्रत्येक विद्यार्थी आपल्या शालेय जीवनामध्ये खेळ खेळत असतो, कारण अभ्यासाचं बर्डन त्याच्यामुळे कमी होतं. सो खेळामुळे आपलं मन ताजेतवानं होतं. मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळांमुळे खेळाडूंचा व्यायाम होतो. जसं की कबड्डी आहे, ज्याच्यामध्ये शारीरिक हालचाली कराव्या लागतात. क्रिकेट आहे, टेबल टेनिस आहे, कुस्ती आहे. तर यामुळे काय होतं, खेळाडूंचा शारीरिक व्यायाम होतो. शरीर काटक व बळकट बनवण्यास खेळ मदत करतात. आपलं शरीर स्ट्रॉंग करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी, सगळ्या आजारांपासून वाचण्यासाठी जी इम्युनिटी पॉवर आपल्या बॉडीमध्ये निर्माण होते, तर ती पण खेळल्यामुळेच, जास्त खेळल्यामुळे आपली बॉडी स्ट्रॉंग राहते, इम्युनिटी वाढते आपल्या बॉडीची. त्याच्यानंतर पुढे आहे, खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते. आपण जेव्हा खेळ खेळत असतो तेव्हा आपल्यामध्ये महत्त्वाचा गुण विकसित होतो, तो म्हणजे चिकाटी आणि त्याचबरोबर खिलाडूपणा. खिलाडूपणा म्हणजे आपण जेव्हा खेळ खेळतो तेव्हा आपल्यामध्ये असं असतं की आपण समोरच्यावरती मात करायची आहे किंवा समोरच्याचा आपल्याला प्रतिकार करायचा आहे, आपला बचाव करायचा आहे. तर यातून एक खिलाडूपणा आपल्या मनामध्ये निर्माण होतो, आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो. आणि हे जे गुण आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत, जे खेळल्यामुळे आपल्यामध्ये निर्माण होतात. आपलं मनोधैर्य वाढतं. सांघिक खेळ खेळल्यामुळे आपापसात सहकार्य, संघभावना वाढीस लागते आणि त्याचबरोबर नेतृत्व गुणांचा विकास होतो. जेव्हा आपण सांघिक खेळ खेळतो तेव्हा आपण एक युनिटी असते आपली आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाला सहकार्य करत तो खेळ खेळत असतो. जसं की कबड्डी असते. कबड्डीमध्ये आपण इतके सगळे एकत्र असतो, जसं की सगळे मिळून एकच खेळाडू आहे असं आपल्याला वाटतं. इतके आपण सगळे एक झालेलो असतो. तर जी सहकार्य भावना आहे, संघ भावना आहे, ही वाढीस लागते. आपल्यामध्ये नेतृत्व गुणांचा विकास होतो. तर हे सगळे खेळ खेळल्यामुळे होतं. हे सगळं खेळाचं महत्त्व आहे. खेळ खेळल्याचे फायदे आहेत जे आपल्या शरीराला होतात आणि खेळ खेळल्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आपला व्यक्तिमत्व विकास होतो. आता खेळांचे प्रकार कोणते कोणते असतात? एकतर बसून खेळायचे खेळ, ज्यांना आपण बैठे खेळ म्हणतो, इंग्लिशमध्ये इंडोर गेम्स, आणि जे आपण मैदानामध्ये जाऊन खेळतो ते आउटडोअर गेम्स. मग बैठे खेळ आणि मैदानी खेळ हे दोन काय आहेत? खेळांचे प्रकार आहेत. सो हे दोनच खेळांचे प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. एकतर बैठे खेळ आणि दुसरा आहे मैदानी खेळ. ओके. सो बैठे खेळ आणि मैदानी खेळ असे खेळांचे दोन प्रकार आहेत. मग बैठे खेळमध्ये काय काय येतं? तर जेव्हा आपण बाहेर ऊन असतं तेव्हा घरामध्ये बसून जे खेळ खेळतो, जसं की बुद्धिबळ खेळतो, पत्ते खेळतो, सोंगट्या खेळतो, कॅरम खेळतो, हे सगळे खेळ तुम्हाला तर माहिती आहेतच. जसं की या ठिकाणी आपल्याला बुद्धिबळाचं चित्र दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, हे खेळ कुठेही बसून आपल्याला खेळता येतात. सागरगोटे हा बैठा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात. प्रामुख्याने गावाकडे जर तुम्ही बघितलं तर सागरगोटे हा खेळ खेळला जातो. आपण या खेळाचं नाव आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आजी कुटुंबाचा गळ्यामध्ये पण ऐकलेला आहे. भातुकली हा खेळही लहान मुलींचा समजला जातो. असं असलं तरीही घरातील सर्वजण या खेळामध्ये सामील होऊ शकतात. या खेळामध्ये बाहुल्या-बाहुली, त्यांचं लग्न, त्यांचा संसार वगैरे असलं काही खूप मनोरंजक असतं. आणि हा खेळ जरी मुली खेळत असल्या तरीही याच्यामध्ये घरातील प्रत्येक जणाचा समावेश असतोच. विशेषतः बाहुल्या-बाहुलीचे लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो. आणि भातुकली या खेळामध्ये जे बाहुल्या-बाहुलीचं लग्न लावलं जातं तर एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो. असं वाटतं की खरोखरच ते बाहुल्या-बाहुली नसून खरोखरच ते जिवंत व्यक्ती आहेत आणि त्यांचंच लग्न झालं आहे. इतक्या चांगल्या पद्धतीने तो सोहळा साजरा केला जातो. त्याच्यानंतर पुढे आहे मैदानी खेळ. बैठे खेळ झाले, आता मैदानी खेळ. मैदानी खेळामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे, कबड्डी खेळलं जातं. क्रिकेट हा आपल्या देशातील सगळ्यात लोकप्रिय प्रकार आहे. मैदानी खेळांमध्ये देशी आणि विदेशी असे दोन प्रकार पडतात. मग मैदानी खेळामध्ये देशी म्हणजे जे आपल्या देशातील आहेत, विदेशी म्हणजे जे बाहेरच्या देशातील आहेत, तर ते ओके. तर असे दोन प्रकार पडतात. देशी खेळांमध्ये लंगडी आहे, कबड्डी आहे, आटापाट्या आहे, खो खो आहे इत्यादी. पण क्रिकेट हा मात्र विदेशी खेळ आहे. जरी तो आपल्या देशामध्ये लोकप्रिय असला तरीही तो विदेशी खेळ आहे. आणि बाकीचे जे खेळ आहेत जसे की लंगडी आहे, कबड्डी आहे, आटापाट्या आहे, खो खो आहे, तर हे सगळे कसे आहेत? आपल्या देशातले खेळ आहेत. ओके, म्हणजे देशी खेळ आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया. या ठिकाणी कबड्डीचं छायाचित्र तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे टेबल टेनिस. त्याच्यानंतर इथे लंगडी पण आहे. ओके.
मुलामुलींमध्ये गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा, लंगडी असे सगळे खेळ लोकप्रिय आहेत. आता तुम्ही कोणते कोणते खेळ खेळतात तर गोट्या खेळता, मुलं स्पेशली गोट्या जास्त खेळतात, मुली लगोरी खेळतात, त्याचबरोबर विटीदांडू खेळला जातो, भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा, लंगडी यांसारखे अनेक खेळ लोकप्रिय आहेत जे तुम्ही खेळले असतील, अनुभवले असतील, पाहिले असतील. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे विदेशी मैदानी खेळांत बॅडमिंटन, टेबल टेनिस तसेच हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी खेळांचा समावेश होतो. आता जे विदेशी खेळ आहेत त्याच्यामध्ये आहे बॅडमिंटन, टेबल टेनिस आहे, हॉकी आहे, क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, गोल्फ आहे, पोलो आहे इत्यादी खेळ आहेत. ओके, आता हे सगळे खेळ तुम्ही टी व्हीवरती वगैरे पाहिले असतीलच, त्याच्यामुळे याची परत चित्र दाखवणं एवढं इंटरेस्टिंग नाही आहे. आपण काहीतरी नवीन शिकूया. मैदानी खेळांमध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहेत. तुम्हाला माहिती आहे धावण्यामध्ये आत्ताच आपल्या देशातील हिमा दास या कन्येने अनेक सुवर्णपदके मिळवलेली आहेत. तर यामध्ये 100 मीटर, 200 मीटर मॅरेथॉन त्याचबरोबर अनेक अडथळ्यांच्या शर्यती यांचाही समावेश होतो. अडथळा म्हणजे धावत असताना मध्येच काहीतरी अडथळे असतात, जसं की असं एखादा स्टँड असतो याच्यावरून तुम्हाला जायचं असतं किंवा याच्या खालून जायचं असतं, तर त्याला आपण अडथळ्याच्या शर्यती असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे माहीत आहे का तुम्हाला छोटीशी इन्फॉर्मेशन आहे जे आपण पाहणार आहोत. झाशीची राणी महाराणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या कशा प्रकारे होती, त्यांचं टाईमटेबल कसं होतं, त्या सकाळी उठून काय करायच्या. आपण मोस्टली सकाळी उठून आंघोळ करून शाळेत जातो, परंतु त्यांचं असं काही नव्हतं. त्यांची दिनचर्या खूप व्यवस्थित होती आणि आपलं शरीर सुदृढ बनवण्याकडे त्यांचं फार लक्ष असायचं. मग या ठिकाणी त्याची दिनचर्या कशा प्रकारची होती हे सांगितलेलं आहे. बाईसाहेबांस शरीराचा शौक फार होता, म्हणजे त्यांचं शरीर खूप मजबूत होतं. त्या एक उत्कृष्ट अशा योद्ध्या होत्या आणि त्या प्रत्येक युद्ध कलेमध्ये पारंगत होत्या. पहाटेस उठून मल्लखांबाशी जाऊन 2 घटका कसरत करून नंतर घोडा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसून हत्तीस फेरफटका करून 4 घटका दिवसास खुराकाचे खाणे व दूध पिणे करून स्नान होत असे. विष्णुभट गोडसे यांच्या माझा प्रवास या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आलेला आहे. महाराणी लक्ष्मीबाई या आधी सांगितल्याप्रमाणे युद्धकलेत अतिशय कुशल होत्या. त्यांच्या जीवनावर आधारित एक मालिका लागायची, तर ती तुम्ही पाहिली असेल कदाचित 2009-10 साली वगैरे ती काहीतरी लागायची. तर बाईसाहेबां शरीराचा, झाशी की राणी नाव होतं त्या मालिकेचं. बाईसाहेबां शरीराचा शौक फार होता. त्या पहाटे उठायच्या, मल्लखांब खेळायच्या, मल्लखांब करायच्या आणि त्याच्यावरती 2 घटका कसरत करायच्या आणि त्याच्यानंतर मल्लखांब तुम्ही पाहिलं असेलच, जसं की अशा प्रकारे मल्लखांबावरती कसरती केल्या जातात. तर महाराणी लक्ष्मीबाई सकाळी पहाटे उठून मल्लखांबावरती कसरत करायच्या 2 घटका आणि त्यानंतर मग घोड्यावरती घोडा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसायच्या, म्हणजे घोड्यावरतीही त्या फेरफटका मारायच्या, हत्तीवरतीही त्या फेरफटका मारायच्या आणि मग 4 घटका दिवसात खुराकाचे खाणे, मग त्याच्यानंतर परत काही ते खात असतील, दूध वगैरे पित असतील आणि मग त्या स्नान करत असायच्या. तर अशा प्रकारे त्यांची दिनचर्या होती. आता विष्णुभट गोडसे यांचा माझा प्रवास हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाविषयी थोडी अजून माहिती आपण घेऊया, जे आपल्याच पाठ्यपुस्तकामध्ये आहे. या ठिकाणी आहे, माहीत आहे का तुम्हाला, त्याच पुस्तकाबद्दल विष्णुभट गोडसे यांच्याबद्दलच माहिती आहे. तीर्थयात्रेसाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करण्याची परंपरा भारतामध्ये पूर्वीपासून प्रचलित होती. आत्ताही अनेक लोक प्रवास करतात, काहीजण पायी प्रवास करतात, जसं की पंढरीची वारी असते. तर त्याचप्रमाणे आधीच्या काळामध्येही तीर्थयात्रेसाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास केला जायचा, तशी परंपरा होती. महाराष्ट्रातून उत्तरेकडे अयोध्येपर्यंत व तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन विष्णुभट गोडसे यांनी लिहून ठेवले आहे आणि त्यांनी ते माझा प्रवास या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेले आहे. मग माझा प्रवास हे जे पुस्तक होते, तर या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णुभटांनी हा प्रवास 1857च्या स्वतंत्र संग्रामाच्या काळात केला होता. म्हणजे 1857 साली जे युद्ध पेटलं होतं, जो संग्राम पेटला होता, तर त्या काळामध्ये त्यांनी हा प्रवास केला होता आणि त्या काळामध्ये महाराणी लक्ष्मीबाई होत्या, ज्या इंग्रजांशी लढा देण्यात एक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. या स्वतंत्र संग्रामासंबंधी अनेक गोष्टींचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते, कारण त्यांनी त्या काळामध्येच प्रवास केला होता आणि त्याचं पुस्तकही त्यांनी लिहिलं आहे. मग त्या पुस्तकामध्ये त्यांनी जे पाहिलं ते लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे त्या काळामध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्याचे ते एक प्रत्यक्ष साक्षीदार होते, कारण त्यांनी ते पाहिलं होतं.
त्यामुळे या संग्रामाचे आणि विशेषतः राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयीचे अनेक तपशील आपल्याला समजतात. आणि त्या संग्रामामध्ये महाराणी लक्ष्मीबाईही होत्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनासंबंधीचे अनेक तपशील त्यांनी या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेले आहेत. आणि एवढेच नव्हे तर 18व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूपही आपल्याला समजते. आपण आत्ताची भाषा वाचली, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या आपण वाचली, तर त्याच्यामध्ये आपण पाहिले की तिची भाषा आहे ती आत्ताच्या मराठी भाषेसारखी नाही आहे, ती थोडी वेगळी आहे. मग ती भाषा 18व्या शतकातली आहे. 18व्या शतकामध्ये मराठी भाषेचे स्वरूप अशा प्रकारचं होतं. मग त्यांनी हे जे पुस्तक लिहून ठेवलं आहे तर त्यातून आपल्याला आपली मराठी भाषा 18व्या शतकामध्ये कशी होती, तिचं स्वरूप कसं होतं हेही कळतं. आणि हे पुस्तक तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. मग त्या काळामध्ये काय काय घडलं होतं हे सगळं त्या काळातील मराठी भाषेमध्ये विष्णुभट गोडसे यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करणं हे इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. ते इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जातं ते पुस्तक. त्याच्यानंतर आता आपण आपल्या पाठाकडे येऊया. त्याच्यानंतर पुढे आपल्याला इथे सांगितलेलं आहे खेळांचं महत्त्व. जसं की या ठिकाणी फुटबॉल आपण पाहू शकतो, इथे मल्लखांब आहे. शारीरिक कौशल्यावर आधारित मैदानी खेळांमध्ये गोळाफेक, थालीफेक, तर हे जे सगळे खेळ आहेत हे तुम्ही ऑलिम्पिक जेव्हा सुरू असतात तेव्हा पाहिले असतीलच. गोळाफेक, थालीफेक, लांब उडी, उंच उडी, पाण्यातील खेळांमध्ये पोहण्याच्या शर्यती आहेत, वॉटर पोलो, नौकानयन, तसेच शारीरिक कसरतीच्या खेळांमध्ये मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब, जिम्नॅस्टिक इत्यादींचा समावेश होतो. दोरीवरचा मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक वगैरे तुम्ही हे सगळे खेळ पाहिले असतीलच. त्याच्यानंतर पुढे आहे माहीत आहे का तुम्हाला, इथे पण एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे. खेळांबद्दल खूप नवीन नवीन माहिती आपल्याला या पाठातून मिळते. आपण खेळ खेळतो, खेळाबद्दल आपल्याला सगळं माहिती आहे, बट ही जी माहिती आहे ती आपल्याला माहिती नाही आहे. सो त्यात आपण माहिती करून घेऊया. श्रीमती मनीषा बाठे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यासाठी पकडी यांच्या निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभट देवधर यांची आहे. तुम्ही पाहिलं असेल की मल्लखांबामध्ये कशाप्रकारे कसरती केल्या जातात किंवा त्यांची पकड कशी आहे वगैरे वगैरे. मग हे कसं काय असं सुचलं असेल तर त्यांचं असं म्हणणं आहे श्रीमती मनीषा बाठे यांचं की उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभट देवधर यांची ही कल्पना आहे किंवा यांनीही निर्माण केलेला आहे. बाळंभट दादांना हा व्यायाम प्रकार वानरांच्या झाडावरील क्रीडा पाहून स्फुरला असेही त्यांनी नमूद केले आहे. म्हणजे हा प्रकार त्यांना कसं काय निर्माण करावा असं वाटलं किंवा त्यांना कसं काय सुचला, तर झाडावरती माकडं ज्याप्रमाणे कसरती करतात तर ते पाहून बाळंभट दादांना हा प्रकार स्फुरला असावा असंही त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे साहसी खेळ. साहसी खेळांमध्ये काय आहे, स्केटिंग आहे, स्कीइंग आहे म्हणजे जसं की घसरण्याच्या शर्यती आहेत, आईस हॉकी आहे, स्केटिंग या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. हे सगळे खेळ अतिशय लोकप्रिय आहेत. साहसी व रोमांचकारी खेळांमध्ये प्रस्तरारोहण, ग्लायडिंग, मोटरसायकल, मोटार कार यांच्या शर्यतींचाही समावेश होतो. साहसी खेळ ॲडव्हेंचरस गेम्स तुम्ही खेळला असाल, पाहिले असतील, तर ते साहसी आहेत कारण त्याच्यामध्ये ते खेळांमध्ये अशी खूप धाडस लागते, साहसी वृत्ती लागते आणि त्याच्यामुळे त्यांना साहसी खेळ असं म्हटलं आहे. त्याच्यानंतर एक ॲक्टिव्हिटी आहे, चला शोधूया आपण काय शोधायचं आहे. तर शिक्षक, पालक आणि अंतर्जालाच्या मदतीने, आता अंतर्जाल हा आपला एक अतिशय बेस्ट फ्रेंड झाला आहे कारण त्याच्याशिवाय आजकाल कुणाचंही पान हलत नाही आहे. अंतर्जाल म्हणजे इंटरनेट. तर या सगळ्यांच्या मदतीने आपल्याला कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्याबद्दल एक पाठ होता आपल्याला 6वीला, मारुती माने आणि त्याचबरोबर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या जीवनाविषयी माहिती मिळवा. तुम्ही हे विकिपीडियावर जाऊन जर सर्च केलं तर तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. त्याच्यानंतर पुढे आहे खेळांच्या स्पर्धा. खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळाली आहे. ऑलिम्पिक, आशियाड, दिव्यांगांचे ऑलिम्पिक. आता दिव्यांग म्हणजे जे लोक डिसेबल आहेत, जे पाहू शकत नाहीत किंवा जे ऐकू शकत नाहीत, जे अपंग आहेत, पायाने वगैरे अधू आहेत, तर त्या लोकांनी मग ही खेळाची मजा घ्यायची नाही का, त्यांनी खेळ खेळायचे नाहीत का, तर असं काही नाही आहे. त्यांच्यासाठीही खेळ असतात जेणेकरून त्यांनाही खेळाची मजा घेता यावी, त्यांनाही या खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे, यासाठी दिव्यांगांचे ऑलिम्पिक असते. क्रिकेट, विश्वचषक स्पर्धा, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ इत्यादी अनेक खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात. आपल्या देशात हॉकी क्रिकेट हे खेळ कसे आहेत, अतिशय लोकप्रिय आहेत. आणि हॉकी हा काय आहे तर भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. या खेळांच्या स्थानिक शहरांत, तालुक्यात
जिल्ह्यात, राज्य, शहर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. जसं की स्थानिक तुमच्या शाळेमधून वगैरे होत असेल, शहर पातळीवर होत असेल, तालुका स्तरावर होत असेल, जिल्हा पातळीवर होत असेल, राज्य, राष्ट्र आणि परत मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्पर्धा होतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंस त्या क्षेत्रात उत्तम कार्य करता येते आणि जे खेळाडू राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपले यश संपादन करतात तर ते खेळाडू खेळांच्या ह्याच्यामध्येच आपलं करिअर करू शकतात. माहीत आहे का तुम्हाला? मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. ही खूप मानाची गोष्ट आहे, कारण त्या काळामध्ये आपला भारत हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. त्यापूर्वी 1928 आणि 1932 यामध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते आणि म्हणून 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असेही संबोधले जाते आणि 1956मध्ये 1956मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने देखील विभूषित करण्यात आले होते. तर अशा प्रकारे आपल्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे आणि मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असंही म्हटलं जातं आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे तर त्याला आपण 29 ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करतो किंवा पाळतो. त्याच्यानंतर पुढे आहे खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण. आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे काय? तर खेळ आता आपण जरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जात असले तरीही आपण ते लाईव्ह पाहू शकतो. म्हणजे घरामध्ये बसून आपण मस्त आरामात पॉपकॉर्न वगैरे खात पुढे चाललेले खेळ आपण टी व्हीवरचे एन्जॉय करू शकतो. तर हे जे खेळांमुळे म्हणजे खेळ जरी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जसं की सपोज की खेळ इंग्लंडमध्ये चालू असेल तरी आपण भारतामध्ये तेही आपल्या घरामध्ये बसून मस्तपणे तो खेळ पाहू शकतो. 20व्या-21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले. ऑलिम्पिक, आशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यांसारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवर जगभर एकाच वेळी केले जाऊ लागले. मग अशा प्रकारे खेळ कुठेही चालू असेल तर त्याचं आपण लाईव्ह प्रक्षेपण म्हणजे थेट प्रक्षेपण आपल्या घरी बसून आपण टी व्हीवरती विविध चॅनल्सच्या माध्यमाने पाहू शकतो. आणि आता अजून एक नवीन माध्यम आलं आहे ते म्हणजे यूट्यूब, त्याच्यावरही आपण खेळ पाहू शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षकसुद्धा आता त्या खेळांचा आनंद घेऊ शकतात. उदाहरणार्थ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. मग जसं की आपला देश त्या खेळामध्ये खेळत नसेल तरीही आपण तो खेळ पाहू शकतो. मग जसं की क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये जेव्हा भारत अंतिम फेरीमध्ये पोहोचतो तेव्हा जगभरातील सगळेच प्रेक्षक तो खेळ पाहू शकतात. मग अशा प्रकारे आपण खेळ म्हणजे कुठल्याही देशाचा खेळ आपण घर बसल्या पाहू शकतो, ते पण लाईव्ह पाहू शकतो. या जगभराच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे. हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात. आता ज्यांना क्रिकेट आवडतं किंवा ज्यांना खेळावंसं वाटतं मग ते क्रिकेट शिकण्यासाठी क्रिकेटचे सामने बघणार किंवा इतर जे प्रेक्षक आहेत तर ते मनोरंजनाचं माध्यम म्हणून ते सामने बघत असणार. त्याच्यानंतर अजून कंपन्या ज्या आहेत तर त्या जाहिरातीसाठी ते सामने बघत असणार आणि प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू आहेत, जे रिटायर्ड प्लेयर्स आहेत तर ते पण सामने बघत असतात. तर अशा प्रकारे प्रत्येकाचा ते सामने बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. काहीजण मनोरंजन म्हणून बघतात तर काहीजण एक संधी म्हणून बघतात, काहीजण शिकण्यासाठी बघतात. खेळांचे साहित्य आणि खेळणी. लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबिरंगी विविध साधने व उपकरणे असतात त्यांना आपण खेळणी म्हणतो. आणि आजकाल सगळ्यात आवडतं खेळणं म्हणजे काय? मोबाईल. प्रत्येक लहान मुलापासून ते प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि तो तसं एक करमणुकीचं साधन आहे. आणि आजकाल ऑनलाईन लेक्चर्समुळे तो शिक्षणासाठीही वापरला जातो. तर अशा प्रकारे लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबिरंगी विविध साधने आणि उपकरणे असतात त्यांना आपण खेळणी म्हणतो. आता ही खेळणी जी प्राचीन काळातील आहेत तर त्याचा अभ्यास आता आपण थोडक्यात करणार आहोत. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडलेली आहेत. आता प्राचीन काळामध्ये काही प्लास्टिक किंवा असं काही आता आपण जे वापरतो प्लास्टिक किंवा
प्लास्टर ऑफ पॅरिस, तर यापासून खेळणी नाही बनवली जायची. मग त्या काळामध्ये मातीपासून खेळणी बनवली जायची. मग ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असत. मग एकतर ती हाताने बनवली जायची. तुम्ही पाहिलं असेल की मातीची बैल वगैरे बनवली जायची बैलपोळ्याला वगैरे. तर ही जी काही खेळणी आहेत तर ती एकतर हाताने बनवली जायची किंवा साच्यातून तयार केली जायची. मग प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे. शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव मृच्छकटिक असे आहे आणि मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी. मृच्छकटिक म्हणून आपल्याला संस्कृत नाट्यस्तबकमध्ये पाठही आहे, तर तो पाठ आपण अभ्यासलेला आहे. त्याच्यानंतर आहे, माहीत आहे का तुम्हाला, कथा सरित सागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळांचे वर्णन आले आहे. अरे वा, खेळांचे साहित्य ग्रंथही आहेत बघा. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन आहे. आता आपण पाहतो की प्लास्टिकची एक डॉल असते, तर ती बटन दाबले की ती उडते, मस्त गाणं म्हणत म्हणत उडते. परत रोबोट असतात, ते पण काही त्यांना बटन दाबले किंवा काही कंट्रोल वगैरे केलं की ते असे उडतात आणि काही वेगळ्या कसरती करत असतात. तर हे काही आत्ताच्या काळातलं नाही आहे, तर हे आधीच्या काळामध्ये पण असं होतं. जसं की आधीच्या काळामध्ये लाकडी बाहुल्या होत्या ज्या उडायच्या, आणि आत्ताच्या काळामध्ये पण ते बटन वगैरे दाबले की ती बाहुलीवरती उडते, मस्त झोके वगैरे घेते, गोल गोल फिरते आणि काय काय करते, बोलते वगैरे आणि परत खाली येते. तर अशा प्रकारे ज्या बाहुल्या आहेत तर त्यांचं वर्णन प्राचीन काळामध्ये पण आलेलं आहे. या बाहुल्या कळ दाबल्यावरती उंच उडत, कळ बटन दाबल्यावरती वगैरे त्या उंच उडायच्या, काही नाचत तर काही आवाज करत, असे उल्लेख त्या काळातही अशा प्रकारच्या बाहुल्या होत्या. पुन्हा चला शोधूयात काय शोधायचं आहे की पूर्वी भारतातील अनेक भागांमध्ये लाकडी बाहुल्या बनवत असत. महाराष्ट्रात ठकी नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केल्या जात असत. आता ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये लाकडी बाहुल्यांना ठकी म्हटलं जायचं, मग इतर प्रदेशांमध्ये त्या लाकडी बाहुल्यांना काय म्हटलं जायचं, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल. तर अशा लाकडी बाहुल्या बनवण्याची परंपरा भारतात इतर कोणत्या कोणत्या प्रदेशांमध्ये होती तेच तुम्हाला आता शोधायचं आहे. त्या प्रांतात त्या बाहुल्यांना काय नावे आहेत ते पण आपण शोधूयात. त्याच्यानंतर पुढे आहे खेळणी आणि इतिहास. आता खेळणी आणि त्यांचा इतिहास याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावर प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. आता खेळांमधून आपल्याला धार्मिक सांस्कृतिक परंपरा समजतात. मग कशा समजतात, तर त्यासाठी पुढे उदाहरण आहे. महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. तुम्हीही दिवाळीमध्ये किल्ले केले असतील, कधी प्रतापगड बनवला असेल तर कधी रायगड बनवला असेल. तर या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवल्या जातात. मग तुम्ही किल्ले बनवले असतील, मग तिथे मावळे वगैरे त्यांच्या प्रतिमा ठेवल्या असतील, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवली असेल. तर अशा प्रकारे आपण दिवाळीमध्ये किल्ला बनवतो आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या सहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचा हा एक प्रकार आहे. आणि अशा प्रकारे आपण हे किल्ले वगैरे तयार करून महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्याचे सांगड आपण खेळांशी घालत असतो. इटलीतील पॉम्पोई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली आहे. हस्तिदंती म्हणजे हत्तीचा जो दात असतो मोठा, हस्तिदंत जे त्याला आपण म्हणतो, तर त्यापासून बनवलेली बाहुली. ती 1ल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्यावरून भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल अनुमान करता येते. मग अशा प्रकारे त्या बाहुल्या इटलीमध्ये सापडल्यामुळे कदाचित असं पण असू शकतं की प्राचीन काळामध्ये भारत आणि रोम यांचा संबंध येत असावा. तर अशा रीतीने उत्खननामध्ये मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्पर संबंधावर प्रकाश टाकू शकतात. बघा, इतक्यात एवढ्याशा त्या खेळण्यांचे किती महत्त्व आहे की त्या काळातून आपल्याला किती गोष्टी समजू शकतात. आता त्यानंतर पुढे आपण जाणार आहोत खेळ आणि संबंधित साहित्य आणि त्याचबरोबर चित्रपट. आणि त्याच्यानंतर आपण शेवटचा भाग पाहणार आहोत, ते म्हणजे खेळ आणि व्यावसायिक संधी. खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे. खेळासंबंधी पुस्तके त्याचबरोबर कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे. व्यायाम या विषयावर कोश आहे. त्याचबरोबर खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे. म्हणजे त्यामध्ये फक्त खेळासंबंधीच्या माहिती किंवा खेळांचा इतिहास किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्या खेळामध्ये भारताने कुठलं पदक जिंकलं वगैरे वगैरे, तर या सगळ्या गोष्टींचा समावेश असायचा. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे.
खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या अनेक दूरदर्शन वाहिन्याही आहेत, जसे की स्टार स्पोर्ट्स वगैरे. त्याच्यावरती फक्त खेळाबद्दलच बातम्या किंवा ज्या काही खेळासंबंधीच्या गोष्टी आहेत तर त्याच दाखवल्या जातात. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदाहरणार्थ मेरी कोम, दंगल, ज्याच्यामध्ये आपण गीता फोगट, बबिता फोगट यांची कुस्तीची जी वाटचाल आहे, कुस्तीपर्यंत येण्याची किंवा कुस्तीमध्ये पदके जिंकण्याची, तर ती आपण पाहिलेली आहे. त्याचबरोबर गोल्ड या आधी सांगितल्याप्रमाणे मेरी कोम यांच्याबद्दल एक लेसनही आहे आपल्याला इंग्लिशच्या बुकमध्ये. मेरी कोम ज्या मणिपूरमधील आहेत, तर ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा म्हणजे बॉक्सर. आणि फोगट बहिणी जसं की गीता फोगट, बबिता फोगट या पहिल्या महिला कुस्तीगार यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. कोणतं? मेरी कोम आणि दंगल. त्याच्यानंतर चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. तुम्ही पाहत असाल की हे जे चित्रपट आहेत ते आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की खरं आहे हे सगळं, म्हणजे खरं असतंच, ते वस्तुस्थितीच असते, परंतु त्याच्यामध्ये इतकं चांगलं रेखाटलेलं असतं की त्या काळामध्ये वेशभूषा कशी असेल किंवा तिथली भाषा कशी असेल, त्यांचा पेहराव कसा असेल, त्या काळातलं समाजजीवन कसं असेल, तर या सगळ्यांशी निगडीत तो चित्रपट बनवण्यात आलेला असतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. कोशांतर्गत व वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते. आता जेव्हा या प्रकारचे चित्रपट बनवले जातात, तर चित्रपट बनवत असताना त्या काळामध्ये वेशभूषा कशी असेल किंवा पेहराव कशी असेल, कशा प्रकारचा असेल, तर यासाठी इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची आवश्यकता असते, कारण त्यांच्या अंतर्गत अशी माहिती आपल्याला मिळू शकते आणि मग त्याच्यावर आधारित चित्रपट तयार केला जातो. आता खेळ आणि व्यावसायिक संधी. खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता तुम्हाला भिन्न वाटल्या असतील की खेळ आणि इतिहास काय संबंध आहे, पण त्याच्यामध्ये खूप मोठा संबंध दडलेला आहे. तरीसुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत. मग जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला क्रीडा क्षेत्रामध्ये पण संधी आहेत. म्हणजे तुम्हाला खेळण्यासाठी का, तर खेळण्यासाठी पण, आणि त्याचबरोबर तुम्हाला जर त्या खेळाबद्दल माहिती असेल किंवा त्या खेळाचा इतिहास माहिती असेल तर त्यासाठीही तुम्हाला अनेक संधी आहेत. ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन, समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते. आणि जेव्हा खेळांसंबंधी इतिहास वगैरे लिहिला जातो किंवा कुठलंही लेखन केलं जातं, समीक्षा केली जाते, तर त्यासाठी याच इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते आणि या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळांसंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते आणि यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. मग आता खेळाचा इतिहास हा इतिहासामध्ये असणार, खेळाची मागील काळामधील जी आकडेवारी आहे तर ती पण इतिहासामध्ये असणार. मग खेळातील विक्रम आतापर्यंत कसा आहे किंवा गाजलेले खेळाडू त्यांचा जीवनपट कसा आहे, तर हे सगळं इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ठाऊक असते. त्याच्यामुळे या ठिकाणी पण इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकते. दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्यांचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते. मग तुम्ही पाहिले असेल की कबड्डी, क्रिकेट वगैरे, प्रो कबड्डी वगैरे, तर या चॅनल्सवरती किंवा या वाहिन्यांतर्फे, या मालिकांतर्फे ज्या काही असतील तर यांच्यातर्फे ते जे प्रक्षेपण आहे, लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला त्या खेळांचं दाखवलं जातं. मग विविध वाहिन्यांमुळे या खेळांसंबंधित नोंदी ठेवणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळाशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरू असतात, त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी देखील उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर आहे खेळाच्या स्पर्धांमध्ये पंचांची आवश्यकता असते. मग पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. मग तुम्हाला माहिती असेल की क्रिकेटमध्ये अंपायर्स असतात. मग ते अंपायर्स बनण्यासाठी किंवा अंपायर्ससाठी पात्र होण्यासाठी काही परीक्षा असतात. मग अशी पात्रता प्राप्त केल्यानंतर त्या पंचांना मग जिल्हा, मग राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरती काम करण्याची ही संधी मिळते. मग अशा प्रकारे जर आपल्यामध्ये ते गुण असतील किंवा आपल्याला जर पंच वगैरे व्हायचं असेल तर त्यासंबंधी ती पात्रता प्राप्त करण्यासाठी काही परीक्षा असतात आणि त्याच्या आधारावर आपण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण पंच होऊ शकतो. सरकारी आणि खाजगी पातळीवरून
खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूंना शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती का, तर काही खेळाडू आहेत आपल्या देशामध्ये जे खूप गरीब आहेत किंवा जे खूप गरीब भागातून आलेले आहेत, तर त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते का, तर त्यांना स्वतःचा पोषक आहार घेता यावा, त्यांना खेळाचे साहित्य उपलब्ध करून देता यावे यासाठी. सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. मग तुम्हाला माहिती आहे की सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये पण खेळाडूंसाठी काही राखीव जागा आहेत की त्या ठिकाणी फक्त खेळाडूंसाठी जागा आहे, तिथे इतर कोणी लोक नाही येऊ शकत, ती पदं फक्त खेळाडूंसाठीच आहेत. माहीत आहे का तुम्हाला? आता या ठिकाणी ही जी इन्फॉर्मेशन आहे तर ती लेखक बाळज पंडित यांच्याबद्दल आहे, ज्यांचा पाठ आपण याआधी 9वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये ऑलिम्पिकचा गोफ याच्यामध्ये बघितलेला आहे. क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळज पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत. आकाशवाणी पूर्वी रेडिओवरून हे सगळं सांगितलं जायचं खेळामध्ये, की क्रिकेट संदर्भात ज्या काही क्रिकेटच्या सामन्यांबद्दल किती रन्स झाले किंवा किती स्कोर झाला वगैरे हे सगळं आधी आकाशवाणीवरून सांगितलं जायचं. मग ते ऐकण्यासाठी लोक इतकं लक्षपूर्वक आणि इतक्या उत्सुकतेने ते सगळं ऐकायचे. हे समालोचन करताना बाळपंडित त्या मैदानाचा इतिहास, त्याचबरोबर खेळाडूंचा इतिहास, त्या मैदानाचा काय इतिहास आहे म्हणजे त्या मैदानावर आधी कोणते सामने खेळले गेले होते, खेळाडूंचा इतिहास, त्याचबरोबर पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. मग बाळज पंडित जेव्हा क्रिकेट सामन्यांचं समालोचन करायचे आकाशवाणीवरून, तर तेव्हा ते फक्त क्रिकेट संबंधीच नाही तर त्याचबरोबर त्या मैदानाचा इतिहास किंवा खेळाडूंचा इतिहास आणि त्या खेळाशी संबंधित ज्या काही आठवणी आहेत किंवा पूर्वीचे विक्रम या सर्वांबद्दल माहिती द्यायचे. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन हे खूप रंजक व्हायचे. मग त्यांना खेळाचे पण ज्ञान होते, इतिहासाचे पण उत्तम ज्ञान होते आणि त्यामुळेच ते जे काही बोलायचे ते खूप अभ्यासपूर्ण असायचं आणि त्यांचं समालोचन हे खूप रंजक व्हायचे. तर अशा प्रकारे आज आपण या पाठामध्ये खेळ आणि खेळांचा इतिहास पाहिलेला आहे. नक्कीच तुम्ही जे खेळ खेळले होते तर त्या आठवणी आठवल्या असतील किंवा शाळेच्या मैदानाची आठवण झाली असेल. तर अशा प्रकारे खेळ आणि इतिहासामध्ये आपण खेळाचे महत्त्व, खेळाचे प्रकार, त्याचबरोबर खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण, खेळ आणि इतिहास, खेळ आणि वाङ्मयीन साहित्य आणि चित्रपट, व्यावसायिक संधी हे सगळं आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.